नक्कीच आपण बघतायत खूप सारे टी शर्ट जे स्पॉन्सर्स बघायला मिळतात. अभिजित शशिकांत बारी साहेबांच्या माध्यमातून पसोली गावाला बिलॉंग करणाऱ्या आर्किटेक्ट आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे टी शर्ट त्यांना अवेलेबल करून दिले. थँक्यू. 3 षटकांची मॅच असेल. चला 3 षटकांची मॅच असेल. ओ टू मनीष सर. आणि दरम्यान आदरणीय व्यक्तिमत्व दानशूर व्यक्तिमत्व श्रीमान ईश्वरभाई बारिया साहेबांचं शुभ आगमन आमच्या मुख्य मंचावरती होतोय. दानशूर दाते आणि आदरणीय तन्मयजी शशिकांत बारी साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम. सन्माननीय विघ्नेशजी पाटील साहेब यांचंही शुभ आगमन इथे झालेलं आहे. त्यांचंही करतोय आम्ही वेलकम. आदरणीय विघ्नेशजी बारी साहेब दरम्यान महिला क्रिकेटच्या अंतिम सामन्याला होतोय सुरुवात. जोरदार टाळ्यांचा गजर मैदानाच्या चौफेर घुमू दे. प्रेक्षक वर्ग मायबाप प्रेक्षकांना मी करतो इथे निवोदित. टाळ्या थांबता कामा नाहीत. या महिला क्रिकेटसाठी देऊया आपण मानाचा मुजरा आणि टाळ्यांच्या गजरामध्ये करूया त्यांना सन्मानित आणि करूया प्रोत्साहित. केवलेश्वर तडियाळे चाचरमाता चिंचणी संघानं मात्र टॉस विन केला आणि इलेक्टिव्ह वॉल फर्स्ट आणि आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी केवलेश्वर तडियाळे संघाला. आणि अप्रतिम अशी संघबांधणी आपल्याला पाहायला मिळते केवलेश्वर तडियाळेच्या माध्यमातून की ज्या पद्धतीने या टीमची बांधणी केली आहे महिला क्रिकेटच्या त्यामध्ये इस बीच बहुत ही बढ़िया शॉट लॉन्ग ऑन में खेला गया. अच्छी फील्डिंग वहां पर. केवलेश्वर तड़ियाले इस समय बल्लेबाजी करते हुए रन्स हुए स्कोर कार्ड पर 13 और इस ओवर की आखिरी गेंद शेष है. एक बेहतरीन प्रतियोगिता हम देख रहे हैं. स्ट्राइक पर है गति. मैच 3 ओवर की है तो जायज है यहाँ पर केवलेश्वर तड़ियाले चाचरमाता चिंचनी के सामने एक बड़ा लक्ष्य रखने का प्रयास करेंगे. दोनों टीमें अपने लीग स्टेज में बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस किया था उन्होंने. इस बार हल्के हाथों से बैक टू बॉलर खेला गया. डॉट बॉल और हुई है यहाँ पर खत्म. 13 रन पहले ओवर की समाप्ति के बाद. यस मनीष सर. येस सर. थँक्यू अजित सर. पहिल्या ओव्हरचा थरार आपण पाहिला. पहिल्या षटकाच्या समाप्तीत जर धावांची गती जाऊन स्थिरावली. 13 ऑन द बोर्ड. श्वेतांश आणि गती ओपनिंग फेअर पहिल्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण असं फाउंडेशन बिल्डअप केलंय आणि आता मात्र त्याच्यावर कर्तृत्वाची मोहर उमटवावी लागेल. गतीला मात्र आता गती द्यावी लागेल या सामन्यामध्ये. कारण की चाचरमाता प्रसन्न चिंचणी हा संघ जर का आपण पाहिला बलाढ्य असा संघ आणि त्यांच्या खेमेमध्ये आचलसारखी हार्ड हिटर फलंदाज आणि निश्चितच एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल केवलेश्वर तडिया या संघाला. आतापर्यंत ती किमी या सातत्याने केले. थँक्यू. आणि सन्माननीय आदरणीय विघ्नेशजी बारी साहेब कंकराडी यांचा शुभ सन्मान आम्ही प्रितेश सरांना विनंती करतोय. आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे. विघ्नेशजी बारी सर एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व कंकराडी गावाला बिलॉंग करणारे प्रितेश सरांचे परम मित्र आपण बघतायत आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये विघ्नेश बारी साहेबांचा शुभ सन्मान. थँक्यू विघ्नेशजी बारी साहेब. बऱ्याच स्वीट्सकडनं स्वीट्स बॉक्स आणि आमचे जयभाई यांच्या माध्यमातून इम्पॉर्टंट पेंट मात्र प्रत्येक आमच्या अतिथींना या ठिकाणी नक्कीच आपण सप्रेम भेट देतोय. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. थँक्यू अजित सर. इंट्रोड्यूस केला गोलंदाजाला इथं अंजली. मागच्या चेंडूवर आपण पाहिला एक उत्तुंग अस्मानी टोला आणि मिळाल्या धावा 6 धावांची गती 6 ने फ्लाय झाली जाऊन स्थिरावली. 21 ऑन द बोर्ड. फील्डमध्ये वारंवार केला जातोय बदलाव.
महत्वपूर्ण नाव या चमचमत्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी मात्र दमखम कश्मकश जारी दोन संघाच्या मध्ये एका बाजूला पाहायला मिळतोय तर केवलेश्वर तडिया आहे तर दुसऱ्या बाजूला यजमान श्री चाचरमाता प्रसन्न चिंचणी. सुपर असा ॲटमॉस्फिअर झालाय क्रिएट संध्याकाळच्या सत्रामध्ये. गुड इव्हिनिंग आम्ही करतोय आणि देतोय खूप खूप शुभेच्छा. हीच प्रतियोगिता अंतिम टप्प्यामध्ये आता पोहोचले. यावेळेला मात्र डीप मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन जरूर होत आहे. प्रोटेक्शनला भेदत चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेषा पार येथील धावा 4. या 4 धावेने संघाची धाव संख्या जाऊन स्कोर कार्डवर स्थिरावली. 25 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 आपण अनुभवतोय. षटक क्रमांक 2 मधील आता 5वा चेंडू आणि अंजली इथे थोडीशी महागडी आपल्याला पाहायला मिळाली आहे. महिला क्रिकेटसाठी एक उत्कृष्ट असं प्लॅटफॉर्म मात्र उभं केलं आहे. अखिल भारतीय बारी बारिया समाज संघ क्रीडा महोत्सव 2025 बारीपाडा स्पोर्ट्स क्लब चिंचणी यांच्या माध्यमातून आणि महिला क्रिकेटच्या या खेळाडूंना मात्र टेनिस क्रिकेटमध्ये एक नावारूपाला आणण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. हॅट्स ऑफ टू यू पूर्ण आयोजक समिती. याला मात्र चेंडूला दिला फेकून सरळ सीमा रेषा पार येत आहेत. अर्धा डझन धावा आणि धावांची गती जाऊन स्थिरावली ती 31 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2-3 षटकांचे सामने महिला वर्ग ही मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतोय. घरातल्या कामाला ठेवलंय बाजूला आणि इथे मात्र झालंय उपस्थित आपल्या पाठीराख्यांना प्रोत्साहित करण्यासाठी. बॅक टू बॅक आलाय 2 उत्तुंग आसमानी टोले. इट्स अ बिगी. षटक क्रमांक 2 झाला इथे परिपूर्ण. धावांच्या गती अतिशय वेगानं पुढे सरसावली जाऊन स्थिरावली ती 37 या धाव संख्येवर. स्कोर कार्ड आपण जर बघितला 3-2 षटकांच्या समाप्तीनंतर तर 37 धावा असं धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. आणि निश्चितच श्री चाचरमाता चिंचणी या संघासमोर आता मात्र कुठल्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस करायचं आहे यासाठी मात्र विचार विनिमय चालू आहे. आणि महत्वपूर्ण डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून कुठल्या गोलंदाजाला मात्र इथे पाचारण केलं जाईल आणि चेंडू मात्र सोपवलंय. सुचित शरद बारी यांच्या माध्यमातून हॅट्रिक षटकाराने हॅट्रिक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यस डिंकीच्या हातामध्ये चेंडू मात्र दिलाय. डेथ ओव्हर स्पेशल. याला मात्र श्वेतांशी मात्र म्हणतंय मी थांबणार नाहीये. 1 बाउंड चेंडूला एक्झिक्यूट केलं. एलिव्हेशन प्राप्त झालं नाही. परिणामी एका धाव्यावर मात्र सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एका धावेनेशी धावांची गती जाऊन स्थिरावली ती 38 या धावसंख्येवर. षटक क्रमांक अखेरच्या षटकामधील पहिल्या चेंडूवर आल्यात मात्र सिंगल. लेफ्ट हँड आणि राईट हँड असं कॉम्बिनेशन या 22 यार्डच्या खेळपट्टीवर पाहायला मिळतंय. महिला क्रिकेटचा हा अंतिम सामना आपण पाहतोय. श्री गावदेवी माता मंदिर चिंचणी हे ग्राउंड मात्र आता साक्ष ठरतंय. सोनेरी अक्षरात या क्षणाला मात्र लिहिलं जाईल. एक इतिहास लिहिला जाईल. इन स्ट्रायकिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल गती. यावेळेला मात्र हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मधून प्रोटेक्शन आलाय. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट एकेरीला दुहेरीमध्ये करवट करण्याचा प्रयत्न झालाय. असा फॉल बॅक टू द पेव्हिलियन यावं लागतंय श्वेतांशीला आणि डगआउटच्या दिशेने मात्र येतंय श्वेतांशी पुन्हा. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस तनिषा अग्रेसर होईल. 4 चेंडूचा थर्रार येणं बाकी. यावेळेला मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये झालंय दाखल. नॉन स्ट्राईक झोन मध्ये गती झोन फार फार मिळाली आहे. यावेळेला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू मात्र होतो एक्झिक्यूट. पंचांना मात्र आपले दोन्ही हात खोलून दर्शवावे लागते. येस इट्स अ व्हाईट बॉल. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडूला पाहिलं न्याहाळलं आणि दिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. षटकारासाठी अप्रतिम असा षटकार. इट्स अ बिगी. आणि महत्वाच्या धावा मात्र जमावते गती. आतापर्यंत या 6 धावांनिशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 46 या धावसंख्येवर. शेवटचे 3 चेंडू शेष. फुलटो चेंडू. आय एम द बॉस म्हणत चेंडूला केलं एक्झिक्यूट. लॉंग बॉल रिझन मध्ये डीप मधून आलंय प्रोटेक्शन. तत्पूर्वी एकेरीला केलंय दुहेरी मध्ये कन्वर्ट आणि 2 धावांनिशी धावांची गतीला नेऊन ठेवलाय गतीनं.
48 या धावसंख्येवर गतीनं मात्र धावांच्या गतीला दिलाय स्पीड. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडूला उत्कृष्टरित्या रीड केलं आणि सरळ फेकून दिलं सरळ बॅटनं. 6 धावेसाठी आला एक खणखणीत दर्जेदार नेत्रदीपक फंटास्टिक षटकार. अखेरचा चेंडू आणि अखेरच्या चेंडूवर मात्र किती धावा जमवेल गती. गतीने दिला वेग. आता मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र व्हावं लागेल डॉमिनेट. याला मात्र पुन्हा एकदा पाहिलं चेंडूला आणि आलाय पुन्हा एकदा आसमानी टोला. येतोय षटकार आणि काय फिनिश केलंय. फंटास्टिक फिनिश. धावांच्या गतीला 6 पुढे सरसावून नेऊन ठेवलंय ते 60 या धावसंख्येवर आणि विजयासाठी 61 धावांचं भलं मोठं आव्हान उभं केलंय 3 षटकांच्या समाप्तीनंतर. सुचित शरद बारी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज प्राप्त. 3 हॅट्रिक विकेट आणि 3 हॅट्रिक षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज नगद राशी प्राप्त होईल श्री सन्माननीय सुचित शरद बारी यांच्या माध्यमातून. त्याच पद्धतीने आपण दुसरा उपांत्य फेरीचा सामना जो पाहिला त्याच्यामध्ये पारितोषिक लागलं होतं तर मी त्यांना इथे निवेदित करतोय. सन्माननीय विशाल किशोर बारी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलं होतं. हर्षद बारी यांचा विकेट जर का घेतला आणि तो विकेट मात्र मिळवला कुशाल या गोलंदाजानं आणि 500 रुपयाची नगद राशी प्राप्त केली आहे तर मी विशाल किशोर बारी यांना इथे निवेदित करतोय की टॉस बॉस मधून यायचं आहे आणि ते पारितोषिक आपण प्रदान करायचं आहे आपल्या खेळाडूला. येऊया विशाल किशोर बारी. आणि त्याच पद्धतीने विवेक याने सुद्धा एक अप्रतिम असा झेल पकडला. त्यालाही 500 रुपयाचं कॅश प्राइज 200 माफ करा 200 रुपयाचं कॅश प्राइज. तर या विशाल किशोर बारी माझा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचत असेल तर येऊया आणि आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण प्रदान करायचं आहे. दरम्यान इनिंग झालाय ब्रेक आणि टोले जंगचं आव्हान केलंय उभं. 3 षटकामध्ये 61 धावांचं भलं असं मोठं आव्हान. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय आणि ओपनिंग पेअरच्या यस विशाल किशोर बारी कुठे असतील. यस रोहित बारी यांना मी इथे विनंती करतोय की टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. आणि मिस खुशाल यस गोलंदाज ओम साई धाकटी दाणू आणि विवेक दोन्ही खेळाडूंना मी विनंती करतोय. खुशाल आणि विवेक बाय आपण येऊया आणि आपलं कॅश प्राइज कॅमेरामन प्लीज फोकस करूया. रोहित बारी यांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज प्रदान करण्यात येईल. विवेक यांनी अफलातून झेल पकडला आणि त्याला मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय विशाल किशोर बारी यांच्या माध्यमातून प्राप्त झालं. ते मात्र प्रदान करण्यासाठी रंगमंचावर आपण पाहतोय टॉस का बॉस मध्ये सन्माननीय रोहितजी बारी आणि त्यांच्या शुभ हस्ते हे प्रदान केलं जाईल. टाळ्या होऊन जाऊ द्या विवेकसाठी. जरूर आपला संघ पराभूत झालाय निराशा असेल पण अप्रतिम असे झेल मात्र पकडलं तुम्ही आणि आपला 100% एफर्ट जरूर दिलाय आणि त्याच एफर्टला मात्र दिलाय सलामी विशाल किशोर बारी यांनी आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज. त्याच पद्धतीने कुशाल यस कुशाल गोलंदाज येऊया. कुशाल ओके थँक्यू रोहितजी. वळूया मैदानाच्या दिशेने. यावेळेला मात्र चेंडूला उडवलाय फुल टॉस. चेंडूला प्रोटेक्शन डीप मधून आला केलंय फील्ड चेंडूला. तत्पूर्वी 1 धाव्यावर मात्र व्हावं लागेल सॅटिस्फाईड. 1 धावानिशी धावांची गती 1 न पुढे सरसावली. अकाउंट झालंय ओपन. बँक बॅलन्स आहे जास्त आणि इथे मात्र तुम्हाला धावा मात्र जमवाव्या लागतील जास्त. प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटक्यांचा विचार जरूर करावा लागेल. आता मात्र 16 चेंडू आणि 60 धावांची गरज. यावेळेला मात्र अलॉंग द कार्पेट जमिनीला रोल करत चेंडू सरळ येतोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. प्रोटेक्शन मिळालंय. तत्पूर्वी 1 धावेनिशी धावांची गती 1 न पुढे सरसावली. धावफलक आपण पाहतोय. धावांची गती 2 या धावसंख्येवर सिंगल डिजिट मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आचल हिला मात्र करिश्मा करावा लागेल. ज्या पद्धतीने उपांत्य सामन्यामध्ये करिश्मा दाखवला होता इथे मात्र तो दमखम फुलटो चेंडूला आय एम द बॉस म्हणत एक्झिक्यूट केलाय. फाईन लेग रिजन मध्ये नो बॉलचा संकेत मात्र दर्शवलाय. स्क्वेअर पंचांच्या माध्यमातून पोहोचवलाय आमच्या गुणलेखकाच्या दिशेनं. येस इट्स अ नो बॉल आणि असेल फ्री हिट आणि लायसन्स प्रदान केलं जाईल आणि या लायसन्सचा मात्र कन्वर्ट केलं जाईल का षटकारामध्ये चौकारांमध्ये. एक मोठा फटका निश्चित त्याचा विचार करावा लागेल अंजलीला. आपल्या संघाला विजयाची स्वप्न जर का दाखवायची असतील
फ्री चेंडू, यावेळेला फुलटॉस चेंडू एक्झिक्यूट केला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये रोल होतोय, फ्लंबल आणि मिळत आहेत धावा 4. फ्री चेंडूला मात्र दिशा दिली, अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळलं आणि 4 धावा मात्र मिळवल्यात. आणि साक्षी याच्याकडून मिसफील्ड पाहायला मिळालं. गोलंदाज आपण पाहतोय गती आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी करतय, कुठल्याही पद्धतीचा मौका मिळत नाहीये हात खोलण्याचा आणि परिणामी बॅकफुटवर दिसतोय तो श्री चाचरमाता यजमान संघ. यावेळेला फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा चेंडूला एक्झिक्यूट केलाय अलॉंग द कार्पेट. मिड विकेट मध्ये चेंडूला फील्ड करेल, तत्पूर्वी 1 धाव मात्र होईल कंप्लीट. पहिल्या षटकामधील 1 चेंडू येणं शेष. धावांच्या गतीचा आपण विचार केला तर संत अशी सुरुवात म्हणावी लागेल. अवघ्या 9 धावा, मोठे फटके जरूर खेळावे लागतील. उर्वरित 13 चेंडू, या 13 चेंडूवर मोठ्या फटकांचा विचार जरूर करावा लागेल. याला मात्र खेळण्याचा प्रयास, बॅटने चेंडूला केलंय ब्रश, फाईन लेग रिझन मध्ये चेंडूची झाली सुरू शर्यत, पण चेंडूला रोखलाय, प्रोटेक्शन आलाय डीप मधून. षटक क्रमांक 1 ची इथे झालंय समाप्ती, परिपूर्ण होतंय षटक क्रमांक 1. धावांच्या गतीला आपण विचार केला तर धावांची गती 11 या धावसंख्येवर स्थिरावताना आपण पाहतोय. म्हणजे इक्वेशन जर का आपण बघितलं तर इक्वेशन अजूनही 12 चेंडू आणि 50 आणि तुफानी आणि आक्रमक विस्फोटक अशी फलंदाजी मात्र या 22 यार्डच्या खेळपट्टीवर करावी लागेल. विजयाची स्वप्न जर का दाखवायची असेल, उभरता सितारा म्हणून आजर हिच्याकडे सातत्याने पाहिलंय, परंतु ती किमिया मात्र दाखवावी लागेल. चर्चा मात्र होईल जर का दमखम दाखवला. यावेळेला फुलटॉस चेंडूला दिशा दिलीय, मिड विकेट मध्ये आलाय प्रोटेक्शन, थोडंसं प्लंबल पाहायला मिळालं, कुठलाही जोखीम नसेल. एकेरी धावेवर मात्र सॅटिस्फाईड व्हावं लागतील. एका धावेनिशी धावांची गती जाऊन स्थिरावली 12 या धावसंख्येवर. समीकरण इक्वेशन झालंय आता 11 चेंडू 49. अप्रतिम अशी प्रतियोगिता. मैदानाच्या चौफेर मात्र क्रिकेटवर असलेला निरतिशय प्रेम आणि या निरतिशय प्रेमाला इथे खेचून आणले या क्रीडा रसिकांना, मायबाप प्रेक्षकांना आणि दर्दी प्रेक्षक मात्र उपस्थित झालाय आपल्या हिरोना इथे मात्र प्रोत्साहित करण्यासाठी झाले सज्ज. समारोपाच्या दिशेने वाटचाल करते ही प्रतियोगिता. वळ या मैदानाच्या दिशेने फुलटॉस चेंडूला एक्झिक्युशन केलं, एलिव्हेशन मिळालं नाहीये, परिणामी एकेरी धावे मात्र संतुष्ट व्हावं लागतंय, पण कुठेतरी इथे गेअर मात्र चेंज करावे लागतील. त्याच पद्धतीने आपण केवलेश्वर तडिया यांचा विचार केला तर ह्या जर्सी ज्या स्पॉन्सर केल्यात त्या शशिकांत गंगाराम बारी यांच्या स्मरणार्थ तन्मय शशिकांत बारी आणि अमित शशिकांत बारी यांच्या हॅट्स ऑफ टू यू दोन्ही या मान्यवरांना. वळू या मैदानाच्या दिशेने अप्रतिम असा आपल्याला क्रिकेटचा आस्वाद पाहायला मिळतोय, पूर्णतः डॉमिनेट दिसतोय तो केवलेश्वर तडियाळ या अंतिम सामन्यामध्ये. अंतिम सामन्याचा जो प्रेशर आहे, प्रेशर मात्र झालाय बिल्डअप कन्वर्ट केलाय केवलेश्वर तडियाच्या गोलंदाजांनी फलंदाजांवर. गोलंदाज झालेत आक्रमक आणि अखेरचा चेंडू दुसऱ्या षटकामधील पूर्णतः डॉमिनेशन पाहायला मिळतंय. याला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयास विथ द स्पिन, पण झालाय असफल आणि षटक क्रमांक 2 इथे होत आहे परिपूर्ण. आणि आता मात्र 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये इक्वेशन आपण थोडंसं पाहिलं तर थोडंसं अवघड ठरताना आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 47 धावांची गरज, 6 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. आता केवळ मला वाटतं औपचारिकता बाकी असेल या सामन्यामध्ये, कारण की 6 चेंडूमध्ये जरी 6 षटकार आले तरी हे इक्वेशन आपण बदलू शकणार नाहीये. त्यामुळे आता अंतिम फेरीच्या दावेदारीसाठी मात्र केवलेश्वर तडिया संघाचा प्रवास झालाय सुरू. एक पाऊल मात्र टाकलाय पुढे, दुसरं पाऊल टाकण्यासाठी मात्र 6 चेंडूचा अवशेष बाकी. गोलंदाज श्लेषा केलाय आमंत्रित इथं. याला फुलटॉस चेंडू आय एम द बॉस म्हणत चेंडूला एक्झिक्यूट केला, इलिव्हेशन प्राप्त करू शकली नाही अंजली. परिणामी ज्या पद्धतीची लांबी प्राप्त करायला हवी होती ती लांबी मात्र मिळाली नाही चेंडूला. एका धावेवर मात्र व्हावं लागतंय सॅटिस्फाईड. श्लेषानं केलं इथे आगाच, पहिल्या चेंडूवर केलंय सिंगल, पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय आणि आता केवळ औपचारिकता बाकी असेल या सामन्यामधील. आणि अंतिम फेरीचा दावेदार मात्र केवलेश्वर तडिया थोड्याच वेळात नक्की होईल. यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू येत आहेत निर्धाव आणि हा सामना पूर्णतः जातोय केवलेश्वर तडिया या संघाच्या बाजूनं. 3 चेंडू आणि
ते 40 धावांची गरज. यावेळेला फुलटो चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे होते सांगतात. 2 चेंडू येणं शेष. आता लवकरच आपल्या त्या अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे, तरी सर्वांनी तयारी करून राहायचं आहे. हा लास्ट बॉल आहे, त्यानंतर अंतिम सामना होईल. चला लवकर. आणि अखेरचा चेंडू येणं शेष आणि माघारी यावं लागेल. झेलबाद होऊन टंबूच्या अस्त्राला OUT ऑन. फलंदाज ऑन. आणि शेवटचा चेंडू एक. आता केवळ औपचारिकता बाकी. व्हॉलंटियरला मी विनंती करतोय, बारीवाडा स्पोर्ट्स क्लब चिंचणीचे जे व्हॉलंटियर आहेत त्यांनी यायचं थोडंसं मागे. नारगोळ आणि श्री चाचर माता चिंचणी यांच्या सर्व खेळाडूंनी लाईन अप करायचंय. लवकर लवकर चला. चला प्रत्येक जे मैदानामध्ये बसले त्यांनी मैदानाचा ताबा सोडायचा आहे आणि बाहेर जी पिवळी पट्टी मारली त्याच्या बाहेर सर्वांनी राहायचं आहे. आतमध्ये कोणी सुद्धा राहायचं नाही. जे बसले त्यांनी कृपया बाहेर यायचं आहे.